फाउंडेशनने बांधलेले बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळा 8 तारखेला बनगरवाडी इथे होत आहे। गेल्या वर्षी माणदेशीने ज्यावेळी छावणी चालवली त्यावेळी माणदेशीला हेही लक्षात येत होतं की छावणी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं समाधान नाही आहे आणि आम्ही तर परत असं सांगत होतो की मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं की परत इथे छावणी व्हायला नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी पाण्याचा पर्याय शोधायलाच पाहिजे। पण माणदेशीने छावणी चालू असताना 3 बंधारे बांधले, बनगरवाडी, कुडकोटी आणि शिरताव। या तिन्ही बंधाऱ्यामध्ये जवळजवळ 10 ते 15 कोटी लिटर पाणी साठलेलं होतं डिसेंबर जानेवारीमध्ये आणि आजही या तिन्ही बंधाऱ्यामधलं 2 बंधाऱ्यात पाणी आहे, ज्यावेळी बाकीच्या बंधाऱ्यात नाही आहे, पण फेब्रुवारी महिन्यात पण आज पाणी आहे। माणदेशीने हे ठरवलंय की आणि 8 तारखेला आता 4थ्या बंधाऱ्याचं भूमिपूजन होत आहे। या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आणि लोकार्पण सोहळ्याला राजेंद्र सिंग, अध्यक्ष जलबिरादरी, निखिल वागडे, मुख्य संपादक IBN लोकमत आणि तालुक्याचे आमदार, त्याचबरोबर श्रीपाद हडबे आणि बँक ऑफ HSBC बँकचे प्रतिनिधी हे येणार आहेत। श्रीपाद हडबे आणि HSBC बँकचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी माणदेशीला हे बंधारे बांधायला अर्थसहाय्य केलेलं आहे। ह्या बंधाऱ्याच्या लोकार्पण सोहळ्यांना सर्वांनाही निमंत्रण, आपण आवर्जून या। माणदेशीच्या लोकांनी छावणीचं ऐकलं, पण आता माणदेशीने जे बंधारे बांधलेले आहेत ते आपण बघा। कोणत्या गावात होणार आहे लोकार्पण सोहळा? बनगरवाडीमध्ये होणार आहे आणि बंधारे कुडकोटी, बनगरवाडी आणि शिरताव हे 3 बंधारे माण नदीच्या बरोबरीने एक ओढा आहे त्याच्यावर झालेले आहेत। भूमिपूजन गंगोती गावात होणार आहे, तर त्या कार्यक्रमात सर्वांना निमंत्रण।